एक दिवस भगव्या झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा करणार हिंदुस्थान जगात निर्माण होईल. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. 11 आणि 12 ऑगस्टला काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणीची पुण्यात महत्त्वाची बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेस पक्ष करणार मंथन. पक्षातील नेत्यांची गळती रोखण्यासाठी देखील काँग्रेस करणार आत्मचिंतन. महादेवी हत्तीणीला परत आणण्याची शिवसेनेची भूमिका. अनंत अंबानी यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार. उद्योगमंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची बदली. तुकाराम मुंढेंची दिव्यांग कल्याण विभागामध्ये सचिव म्हणून बदली. 20 वर्षांमध्ये 23 बदल्यांचा विक्रम. छत्रपती संभाजीनगरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आक्रमक. कॅन्टीन सुविधेच्या दर्जासंदर्भात विद्यार्थ्यांचं आंदोलन. कृत्रिम पनीर खायला देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल. तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा. उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना सूचना. सोलापूरच्या माळशिरस आणि पंढरपुरात लंपीचा प्रादुर्भाव वाढला. माळशिरसमध्ये 132 तर पंढरपुरात 68 जनावरं लंपीनं बाधित. उपाययोजना म्हणून लसीकरण मोहीम सुरू. मराठी पाट्या लावणाऱ्या दुकानांना 2 कोटींचा भुर्दंड. महापालिकेकडून कारवाईचा बडगा सुरूच. नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानं पोलिसांना दमदाटी करणाऱ्या 3 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे बावनकुळेंचे आदेश. मंत्रालयातील तळमजल्यावरील बाथरूमचं सिलिंग कोसळलं. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.